जय महाराष्ट्र, जय शिवराय सर्वांना. कविता पारिक चॅनलवर आज सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. आज आपण अशा एका टॉपिकवर बोलणार आहोत जे सगळ्यांच्या मनामध्ये नेहमी हा प्रश्न येतो की घरून नोकरी मिळणं पॉसिबल आहे का. तर हो, हे बघा, रोज आपण ऑफिसच्या धावपळीमध्ये असतो, घरच्या जबाबदारी असतात, वर्कलोड आणि प्रेशरमध्ये आपण काम करतो आणि दिवसातून एकदा तरी मनामध्ये येतं की घरूनच नोकरी मिळाली असती तर बरं झालं असतं ना. तर हे 2026 आहे आणि ह्या काळात हे सगळं शक्य आहे. हे फक्त स्वप्न नाही राहिलंय. वर्क फ्रॉम होम जॉब्स मिळतात. आता तुमच्या मनामध्ये येत असेल की ह्या नोकऱ्या नेमकं असतात तरी कशा. हे बघा, काही कंपनीज असतात ज्या चॅट सपोर्ट देतात, ज्यामध्ये त्या कंपनीजच्या कस्टमरचे रिप्लाय आपल्याला चॅटच्या माध्यमातून द्यावे लागतात. काही आपल्याला ईमेल सपोर्ट जॉब असतात ज्यामध्ये कंपनीचे जे कस्टमर्स आहेत त्यांना ईमेलवर रिप्लाय करायचे असतात. काही लोक ऑनलाईन टीचिंग करतात किंवा कन्सल्टन्सी प्रोव्हाइड करतात, ज्यामध्ये टीचिंग, कुकिंग, योगा इन्स्ट्रक्टर प्लस कुणाला डान्स येत असेल तर हे सगळं ऑनलाईन शिकवतात. काही लोक तर चक्क ऍस्ट्रॉलॉजी सुद्धा ऑनलाईन शिकवतात आणि शिकतात सुद्धा. ह्या गोष्टींमध्ये तुम्हाला एक गोष्ट तर कॉमन दिसली असेल, स्किल. जर आपल्याकडे स्किल असेल तर कामाची कमतरता अजिबात नाहीये. आता तुमच्या मनामध्ये हा प्रश्न येतो की यार ताई, हे सगळं तर ठीक आहे, आम्हाला माहिती आहे आणि तू सांगितलं बऱ्यापैकी समजलं सुद्धा, बट यार हे जॉब मिळतील कुठे आम्हाला. तर हे बघा, भारतात काही ट्रस्टेड वेबसाईट्स आहेत, काही ट्रस्टेड प्लॅटफॉर्म्स आहेत, त्यांची लिस्ट मी इथे देऊन टाकल, तुम्ही ते चेकआउट करा. अप्पर, फायवर, freelance.com, वर्क इन इंडिया ॲप आहे, असे भरपूर आहेत. ठीक आहे, जिथे तुम्ही जर डेली बेसिसवर अप्लाय करत गेला तर 100% तिथे नोकरी मिळते. पण तिथे थोडीशी कन्सिस्टन्सी लागते. एकदमच लगे आपल्याला तिथून रिस्पॉन्ड येत नाही, पण आपण डेली बेसिसवर तिथे अप्लाय करत गेलो ना तर लवकरच, म्हणजे विदिन 1 or 2 मंथ तुम्हाला तिथे जॉब सुद्धा मिळून जाते. आणि असे रिझल्ट मी पाहिले आहेत म्हणून मी बोलतीये. आता सॅलरी बद्दल जर मी सांगायला गेले तर चॅट सपोर्टमध्ये 10-15 हजारापर्यंत, 20 हजारापर्यंत आपल्याला मिळते. ईमेल सपोर्टचं जर आपण बघायला गेलो तर 15 ते 30 हजारापर्यंत आपल्याला तिथे मिळते. फ्रीलान्सिंग जर तुम्ही करत असाल तर फ्रीलान्सिंग डिपेंड करतं तुमच्यावर. ॲज अ बिगिनर असाल तर 5-10 हजारापासून सुरुवात होऊ शकते. पण जर तुम्ही त्या स्किलमध्ये एकदम प्रो होऊन जाल, एक्सपर्टीज येऊन जाईल, तुमच्याकडे क्लायंट्स आहे, त्यांचा फीडबॅक जर बेस्ट असेल, तुम्ही सर्व्हिस छान प्रोव्हाइड करत असाल तर ॲज अ बिगिनर 10-15 हजार सांगते. पण जसं जसं तुमचं एक्सपिरियन्स आणि नॉलेज वाढतं तसं तसं फ्रीलान्सिंगमध्ये तुम्ही 1 लाखापर्यंत सुद्धा कमवू शकता. आता एक सगळ्यात महत्वाची गोष्ट, ऑनलाईन स्कॅम चालू आहे, भरपूर स्कॅम्स होतात, हे मलाही माहिती आहे, माझ्यासोबतही ह्या आधी झालेले आहेत. तर एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, कोणतीही कंपनी तुम्हाला जर असं म्हणत असेल की मी तुम्हाला खूप जास्त सॅलरी देतोय, डाऊट घ्या. त्या कंपनीचं गुगलवर किंवा त्यांच्या ऑफिशियल वेबसाईटवर रिव्ह्यूज चेक करा. कोणीही जर असं म्हणत असेल की व्हॉट्सअप आणि टेलिग्रामवर तुम्हाला जॉब मिळत आहे, तिथे 100% तुम्हाला काळजी घ्यायची आहे. पैसे लगेच देतो आणि तुम्ही एवढं काम करून द्या असं जरी म्हणत असेल तरी थोडंफार शंका करणं ठीक आहे. ठीक आहे, सगळ्यात मेन गोष्ट, एकच गोष्ट लक्षात ठेवा, लगेच तुम्हाला इन्स्टंट खूप जास्त पैसा मिळतोय, लगेच तुम्हाला काही जास्त मेहनतीचं काम करायचं नाहीये, लगेच पैसा मिळतोय, तिथे तुम्हाला सावध होण्याची गरज आहे. जिथे तुमचा लालच मध्ये येईल की तुम्हाला असं वाटेल की यार म्हणजे खूप लवकर पैसा मिळतोय, खूप जास्त पैसा मिळतोय, करून घेतो, तर ह्या लालचच्या पोटी तुम्ही जर कुणाला पैसे भरताय किंवा कुणाकडून पैसे घेताय तर एक गोष्ट लक्षात ठेवा, कोणतीही कंपनी जॉब देण्यासाठी पैसे घेत नाही. ठीक आहे, तर ह्या गोष्टीचं तुम्हाला एकदम लक्ष ठेवायचं आहे. टेलिग्राम, व्हॉट्सअपवर जर जॉबबद्दल काही बोलत असाल तर खरंच तिथे काळजी घेण्यासारखी गोष्ट आहे. ट्रेडिंग रिलेटेड भरपूर गोष्टींचं क्विक रिच स्कीम असतात काही, त्यामध्ये जर तुम्ही इन्व्हेस्ट करत असाल, 1 दिन में पैसा डबल होत आहे असं काही जर तुम्हाला दिसत असेल, कुछ तो गडबड है दया. ठीक आहे, ह्या गोष्टींचं लक्ष ठेवायचं की कोणतीही कंपनी एकदम जास्त पैसा देते, एकदम तुम्हाला क्विक रिच स्कीम दाखवते, एकदमच तुम्हाला म्हणते की तुम्ही एवढा पैसा भरा मग तुम्हाला जॉब मिळणार, तर कोणतीही कंपनी जॉब देण्यासाठी पैसा घेत नाही. लक्षात ठेवा. आता ह्यामध्ये रेझ्युमे कसा बनवायचा हे सुद्धा महत्वाचं आहे. आता ह्यामध्ये तुम्हाला तुमचा नेम, ईमेल ID, फोन नंबर आणि तुमची एखादी जर स्किल असेल ती, एवढ्याच गोष्टी असल्या पाहिजे. जास्त तुम्हाला तिथे पसारा करायची गरज नाही. रेझ्युमे फक्त एका पेजचा आणि तोही PDF फॉर्मॅटमध्ये तुम्हाला ठेवायचा आहे. त्यामध्ये तुम्हाला समजा डिजिटल मार्केटिंग, व्हिडिओ एडिटिंग, रायटिंग स्किल किंवा एखादी अशी स्किल आहे जी म्हणजे त्या कंपनीला बेनिफिट करू शकते आणि तुम्हाला ती स्किल येत असेल तर ते नक्की तिथे मेन्शन करणं इम्पॉर्टंट आहे. आणि तुमचा
जो इंटरनेट कनेक्शन आहे तेही जरी लिहिलं आणि तुम्ही जर एखादं इंटर्नशिप फ्रीलान्सिंग ह्या आधी केलेलं आहे तेही तिथे एक्सपिरियन्स मेन्शन केलं तर परफेक्ट तुमचा रेझ्युमे तयार होतो. लक्षात ठेवा, एकच पेज आणि PDF फॉर्मॅटमध्ये तो असला पाहिजे. आता बिगिनर्सने सुरुवात कशी करायची हा एक मोठा प्रश्न आहे. तर हे बघा, अति तिथे माती होते. हळूहळू सगळ्या गोष्टी होतात. एकदम घाई करायची गरज नाहीये. एकच स्किल निवडा. खूप जास्त गोष्टी बचाबचा घेण्याची सोबत गरजच नाहीये. तुम्ही आरामशीर एक स्किल निवडा. त्या स्किलचे फ्री रिसोर्सेस, व्हिडिओज, ट्युटोरियल वगैरे हे सगळे युट्यूबवर पडलेले असतात. थोडंसं रिसर्च केलं तुम्हाला मिळून जाईल. तुम्ही या सगळ्या गोष्टी युट्यूबवरून फ्री रिसोर्सेसच्या थ्रू शिकू शकता आणि त्यानंतर म्हणजे 30 डेजपर्यंत तुम्ही बेसिक कव्हर करून घ्याल. म्हणजे नेक्स्ट पुढचा जो 1 महिना आणि 60 ते 90 दिवसामध्ये तुम्ही सॅम्पल तयार करणं आणि स्वतःचं पोर्टफोलिओ, रेझ्युमे वगैरे परफेक्टली बिल्ड करणं या सगळ्या गोष्टी होऊ शकतात. स्वतः सॅम्पल तयार करणं खूप जास्त महत्वाचं आहे. ठीक आहे. आणि एक गोष्ट अजून लक्षात ठेवा की म्हणजे 3 महिने तुम्हाला प्रॅक्टिस आणि बेसिक वगैरे सगळं कव्हर करण्यासाठी, सॅम्पल क्रिएट करण्यासाठी लागतील 3 महिने. त्याच्यानंतर तुम्ही जॉबला अप्लाय करू शकता. ह्याच्यामध्येही तुम्हाला घाई करण्याचं काही एक कारण नाही, कारण अति तिथे माती होत असते. सो तुम्हाला सगळ्या गोष्टी क्लिअर झाल्या त्याच्यानंतर तुम्ही जॉबला जेव्हा अप्लाय करता तेव्हा हे बघा, एकदमच तुम्हाला जास्त सॅलरी मिळेल असं नाही. सुरुवातीला थोडेसे पैसे कमी मिळतील, पण जेव्हा तुम्ही ऍक्च्युअलमध्ये काम करायला सुरुवात कराल तुमचा कॉन्फिडन्स लेवल खरंच खूप जास्त वाढेल आणि कॉन्फिडन्स खरंच खूप मॅटर करतो. सुरुवातीला एक्सपिरियन्स आणि कॉन्फिडन्ससाठी तुम्ही कमी पैशामध्ये काम जरी केलं तरीही बेस्ट आहे, टेन्शन घेऊ नका. पण एकदा का जर तुमचं एक्सपिरियन्स आणि नॉलेज वाढलं की तुम्ही मग मनमोकळेपणाने तुमच्या सर्व्हिसचे जे चार्जेस असतात ते मनमोकळेपणाने वाढवू शकतात. ठीक आहे. पण त्या गोष्टीसाठी तुमचा एक्सपिरियन्स आणि नॉलेज सुद्धा खूप मॅटर करतो. एक खास गोष्ट सांगू, वर्क फ्रॉम होम जॉबसाठी लागणाऱ्या जेवढ्या पण स्किल्स आहेत त्या सगळ्या आम्ही शिकवतो. योग्य स्टेप बाय स्टेप मार्गदर्शन सुद्धा करतो. आतापर्यंत 3000+ लोकांना मी गाईड केलेलं आहे आणि मला ह्यासाठीच खूप जास्त अवॉर्ड सुद्धा मिळालेले आहे. तुम्हाला कोणत्या गोष्टीमध्ये म्हणजे वर्क फ्रॉम होम जॉब वगैरे करायची आहे ते कॉमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. माझ्याकडे तुमच्या प्रत्येक प्रश्नाचं जेवढं होऊ शकतं तेवढं उत्तर देण्याचं मी तुम्हाला कॉमेंट सेक्शनमध्ये प्रयत्न करेल. आणि एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, स्किल जर तुमच्याकडे आहे, स्किल जर तुम्ही शिकत आहात तर तुमच्याकडे कामाची कमतरता नसणार आहे. पण तुमच्याकडे जर स्किल नाही तर कोणतीही कंपनी असो, कोणताही पर्सन असो, तुम्हाला काम काय देऊ शकणार आहे तरी, राईट? सो स्किल शिकणं इम्पॉर्टंट आहे. आणि अजून एक गोष्ट लक्षात ठेवा, कोणतंही काम सुरुवातीपासूनच परफेक्ट नसतं. सुरुवात थोडीशी कठीण असते पण सुरुवात करणं महत्वाचं असतं. सो कॉमेंट सेक्शनमध्ये मला नक्की कळवा की तुम्हाला कोणता वर्क फ्रॉम होम जॉब करायचा आहे. अँड तुम्हाला एखादी स्किल शिकायची असेल तर तेही तुम्ही मला कॉमेंट सेक्शनमध्ये सांगू शकता. जसं की मी सांगितलं, सुरुवात करणं महत्वाचं आहे. तर सुरुवात करा, रोज थोडंसं शिका, रोज थोडं अप्लाय करा. 2026 तुमचा लाईफ चेंजिंग वर्ष असू शकतो. आणि हे बघा, आता सगळ्या गोष्टी मी क्लिअर करून सांगितल्या आहे. हा व्हिडिओ पुन्हा एकदा बघा म्हणजे अजून चांगल्या प्रकारे तुम्हाला समजेल. आणि नेक्स्ट जो टॉपिक असणार आहे तो खूप महत्वाचा आहे की मोबाईलने आपण पैसे कमवू शकतो का. तर ह्या टॉपिकवर मी नेक्स्ट व्हिडिओ बनवणार आहे. तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. कॉमेंट सेक्शनमध्ये तुम्हाला कोणता वर्क फ्रॉम होम जॉब करायचा आहे हे नक्की सांगा आणि तुमच्या फ्रेंड्सला हा व्हिडिओ नक्की शेअर करा. तोपर्यंत जय महाराष्ट्र, जय शिवराय सर्वांना.